नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. अजिंठा गावातील रस्ते होणार चकाचक. ग्राम सचिवालय उभारण्यासाठी 50 लाख तर रस्ते विकासासाठी 2 कोटीचा निधी. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने अजिंठा येथे ग्राम सचिवालय उभारण्यासाठी 50 लाख तर गावातील रस्त्यांच्या विकासासाठी 2 कोटी असे एकूण 2 कोटी 50 लाख रुपयाच्या मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांचे ग्राम सचिवालय बांधकाम करणे, पारोची कबर ते बालाजी मंदिर, शिवना चौफुली ते पारोची कबर, मछली मार्केट ते गंगा जमुना बारव या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे आणि राष्ट्रीय महामार्ग ते अजिंठा गाव या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा समावेश आहे. वरील कामासाठी प्रत्येकी 50 लाख याप्रमाणे वरील 5 कामांसाठी 2 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कामांचे भूमिपूजन झाले असल्याने या कामांना लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताटे, शिवसेना पदाधिकारी देवदास लोखंडे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावर, शाखा अभियंता पांडुरंग चौधरी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, सुमनबाई तांगडे, माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम, सरपंच नजीर अहमद, माजी उपसरपंच अब्दुल अजीज चाऊस, माजी पंचायत समिती सदस्य नासिर हुसैन, शेख लुकमान, समी चाऊस, आजम खान, दिलीप जलवार, सय्यद एजाज, शेख मन्नान, राजेश खन्ना, तारेक चाऊस, दिलीप चेअरमन, विशाल देशमुख, लालू खान, शिवा जलवार, आसिफ खान, भास्कर बिरारे, श्रीमंत मगरे, मुन्सार चाऊस, निलेश जलवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.